श्री स्वामी समर्थ. आज आहे आपल्या चॅलेंजचा तिसरा दिवस आणि आज कशाप्रकारे माझा दिवस गेला आणि मी कशाप्रकारे माझं चॅलेंज कंप्लीट केलं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या नवीन ब्लॉगला. कालपेक्षा मला आज थोडी जास्त स्टडी करायची होती आणि हाच विचार करून मग मी सकाळी 5ला उठले. त्यानंतर मग श्रीमयच्या पप्पांची एकादशी होती, मग त्यांना साबुदाणा करून दिला आणि नंतर मग श्रीमयचे पप्पा जेव्हा ड्युटीला गेले तेव्हा मग मी थोडं गरम पाणी घेतलं, जे मी रोज घेत असते सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लासभर ते केलं आणि आले मी माझ्या स्टडी टेबलवर. सर्वात आधी मी आज माझी टू डू लिस्ट बनवली, ज्यामध्ये मी माझं जे काही आज सब्जेक्ट करणार आहे आणि कोणते टॉपिक करणार आहे, थोडक्यात मी आजच्या दिवसाचं टार्गेट लिहून घेतलं. आपण सकाळी उठल्या उठल्या असं टार्गेट जर लिहिलं ना अभ्यासाचं, तर आपल्याला एक दिशा मिळालेली असते, म्हणजे आपल्याला कोणता सब्जेक्ट करायचा आहे, कोणता टॉपिक करायचा आहे. तर त्याच प्रकारे मग मी टू डू लिस्ट लिहिली आणि नंतर मग मी सुरुवात केली माझ्या मॅथच्या लेक्चरला. तर माझं मॅथचं लेक्चर मोबाईलमध्येच केलं, त्यामुळे मग मी शूट नाही करू शकले आणि मग त्यानंतर मी 2 तास ते लेक्चर केलं. त्यानंतर मग घरातली थोडीफार जी कामं होती ती आवरली आणि नंतर मग मी परत अभ्यासाला बसले. मग परत मी आज शनिवार होता म्हणून सरांनी ना दर शनिवारी मराठीचं जे संग्रह आहे ना त्याच्यावर लेक्चर घेत असतात. मग मी ते लेक्चर अटेंड केलं. तुम्हाला पण जर एखादा क्लास जॉईन करायचा असेल तर नक्की जॉईन करा, कारण कसं असतं ना, सेल्फ स्टडी करताना आपला खूप वेळ जात असतो आणि आपण हाऊसवाईफ असतो, त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित टायमिंग नसतं आपलं. कधी घरातली कामं येतात तर कधी काही अडचण येतात. त्याच्यामुळे आपण जर एखादा क्लास जॉईन केला तर आपल्याला काही गोष्टी सोयीस्कर होतात, एक योग्य मार्गदर्शन मिळतं आणि आपण एखाद्या सब्जेक्टचा व्यवस्थित टॉपिकनुसार अभ्यास करू शकतो. यामुळे आपल्या वेळेची बचत होते आणि आपल्याला एक योग्य मार्गदर्शन मिळतं. आपण एखाद्या सब्जेक्टचा व्यवस्थित अभ्यास करू शकतो. एक रोडमॅप आपल्याला मिळत असतो. सर्व गोष्टी काही सोयीस्कर होतात. म्हणून असं नाही की मी जॉईन केला आहे म्हणून. तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर नक्की एखादा क्लास जॉईन करा, त्यामुळे तुम्हाला खरंच खूप हेल्प होईल. आता मी तर शाश्वतची जी सरळ सेवा बॅच आहे ना ती जॉईन केली आहे. तुम्हाला जर एखाद्या कुठल्या दुसऱ्या सरांचा जर क्लास आवडत असेल तर तुम्ही आधी यूट्यूबवर त्यांचे डेमो लेक्चर बघा. तुम्हाला जर त्यांची टीचिंग आवडली तर नक्कीच तुम्ही एखादा क्लास परचेस करा. क्लास लावला आणि आपण फक्त लेक्चर अटेंड केले आणि आपला अभ्यास झाला असं होत नसतं. आपल्याला सेल्फ स्टडी करणंही खूप गरजेचं आहे. त्यामुळे क्लास लावा तुम्ही, पण त्याबरोबर सेल्फ स्टडीही तुम्हाला तेवढाच करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला. त्यानंतर श्रीमयच्या पप्पांनी माझ्यासाठी एक काउंटर मागवलं आहे. मी नामजप करते सध्या, तर मग त्यांनी एक छानसं काउंटर मला मागवून दिलं. तर मी तेच बघत होते कसं आलं आहे काय नाही. तर खूप छान होतं आणि डिजिटल आहे, भरपूर छान आहे. त्यामुळे म्हणजे एक करायला नवीन एक उत्साह येत आहे. अशा प्रकारे माझा दिवस गेला. त्यानंतर मग रात्री सर्व कामं वगैरे आटपून परत मी एक 10 वाजेच्या आसपास अभ्यासाला बसले आणि आता मी काल जो पॉलिटीचा टॉपिक केला होता मानवी हक्क, त्याचे मी जे काही क्वेश्चन माझे सॉल्व करायचे बाकी होते ते मी केले. चॅप्टर वाईज म्हणा किंवा टॉपिक वाईज हे जे क्वेश्चन आहेत ना PYQचे, ते मी लोकसेवा अकॅडमीचं बुक मागवलेलं आहे. 21,000 प्रश्नसंच त्याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित आहे. त्यामधून मी हे सॉल्व करत असते. म्हणजे माझं कसं असतं ना, एखादा चॅप्टर वाचला की लगेच मी त्यावरचे क्वेश्चन सॉल्व करते आणि काही चुकलंही तर मला लगेच ते स्पष्टीकरणाने कळत असतं. पण काल मला तेवढा टाईम नव्हता मिळाला म्हणून मग मी आज केलं. अशा प्रकारे आजचा माझा स्टडी कंप्लीट झाला. टार्गेट जरी कंप्लीट झालं नसलं तरी आज मला आनंद देईल एवढा तरी स्टडी मी केला. मी आज टार्गेटमध्ये लिहिलं होतं की मी भूगोलाचं एक तरी चॅप्टर करेल, पण ते आज माझ्याकडनं शक्य नाही झालं. आजचा दिवस मिक्स गेला, पण ठीक आहे. उद्या अजून जास्त मेहनत करेल, अजून जास्त अभ्यास करेल आणि कन्सिस्टन्सी ठेवण्याचा खूप प्रयत्न करेल. कारण येणारा प्रत्येक नवीन दिवस आपल्यासाठी खूप सारा उत्साह, ऊर्जा आणि नवीन आशा घेऊन येत असतो. आशा करते उद्याचा दिवस मला खूप जास्त टाईम मिळेल आणि मी खूप जास्त अभ्यास करू शकेल आणि माझं टार्गेट कंप्लीट करू शकेल. चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझे असे स्टडी स्ट्रगल किंवा कन्सिस्टन्सीचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या एका सबस्क्राईबने, एका कमेंटने मला खूप आनंद होतो आणि आता लवकरच आपण 200ची फॅमिली कंप्लीट होणार आहे यूट्यूबवर. तर चला तर मग तुम्ही जर अजूनही मला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा.
आणि तुमचे कोणतेही प्रश्न असतील अभ्यासाबाबत किंवा काही अडचण असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा. मी माझ्या परीने तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा, आपला अभ्यास करत राहा आणि हो, नवीन नवीन स्वप्न बघत राहा आणि त्यासाठी काम करत राहा. धन्यवाद.